माणसाची मूलभूत गरज काय? अन्न, वस्त्र, निवारा. प्रत्यक्षामध्ये आजची गरज आहे उत्तम गुणवत्तेची हवा, उत्तम गुणवत्तेचं पाणी आणि मग त्याच्यातनं बनलेलं उत्तम अन्न. आम्ही पालेभाजी खाणं बंद केलंय, त्याच्यात फायबर आहेत. तर कुठलं तरी कार्टून मध्ये बघितलं स्पिनॅच म्हणजे पालक खायचा. आणि आता अजून एक बेबी स्पिनॅच म्हणजे जस्ट स्प्राउटेड, म्हणजे फायबर अजिबातच नाही. ओके, बेबी स्पिनॅच फायबर कमी आहे. फायबर अख्खं जग भारताला लुटायला आलं. काय होतं? स्पायसेस. आज आमच्या जेवणात स्पायसेस किती आहेत? आम्ही ओरोगेनो घेतोय. जो तिखट खाणारा माणूस होता, एक काय रे म्हणायला तयार होता, तो आज करतो का? जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय? जे विचाराने, अन्नाने वासना आणि विचारही बदलले. सध्या मी भारतीय अन्न काही खात नाही, मी एक्झॉटिक खातो. वॉशिंग्टनची सफरचंद खातो, न्यूझीलंडची किवी खातो. त्याला आपण आजच्या भाषेत म्हणतात कार्बन फुटप्रिंट. ते माझं मॅक्झिमम आहे. आणि आम्हाला सगळ्यांना अमेरिकेची कॉपी करायची आहे. 2% लोक असलेले देश 25% ऊर्जा वापरतो आणि 17% लोकसंख्या असलेला देश 0.4 ऊर्जा वापरतोय. आपण 17% 25% ऊर्जा वापरायचं ठरवलं तर काय होईल? आत्ता जे काही खातोय, कोबी असेल, फ्लॉवर असेल, बटाटा असेल, मिरच्या असतील सगळ्या प्रकारच्या, ह्या सगळ्याच गोष्टी आपल्या नाही आहेत. ह्या सगळ्याच गोष्टी गेल्या 50-60 वर्षात, फार फार 100-150 वर्षात आलेल्या आहेत. तर मग आपलं काय? आपण सतत ऐकत असतो की कसं आता आपलं अन्नच सुरक्षित नाहीये, मग त्यात खूप जास्त कीटकनाशक आहेत, पेस्टिसाइड्स आहेत. तर मला तिथं जायचंय की सुरक्षित अन्न म्हणजे काय करतं? आजची स्थिती अशी आहे की दुसऱ्या महायुद्धानंतर शेतीची रचनाच बदलली. जे विकलं जाईल ती शेती. कारण अन्नामध्ये जेव्हा पीक उत्पादनासाठी युरिया वापरला गेला, त्यात नत्र असतं, नायट्रोजन. शरीरामध्ये नायट्रोजन किती ppm पाहिजे हे आंतरराष्ट्रीय गणित आहे. आणि रक्तामध्ये जेव्हा नायट्रोजन वाढतो, तो हिमोग्लोबिनला ऑक्सिजनला रेजिस्टन्स करतो आणि मेंदूला सगळ्यात जास्त ऑक्सिजन लागतो, तो मिळतच नाहीये. पाण्याला चव नाही, अन्नाला चव नाही, हवेत गंध नाही. म्हणजे मी पैसे देऊन अस्वच्छ, असुरक्षित, असमाधानी समाजात राहतो.